राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे। दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पहिल्याच यादीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे। कर्जमाफीच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे। शेतकऱ्यांचे थकीत कर्ज लाखाचे आणि कर्जमाफीच्या यादीत मात्र अर्धीच रक्कम दाखवली आहे। बँका शेतकऱ्यांकडून उर्वरित रक्कम भरण्यासाठी तगादा लावत असल्याचा गंभीर आरोप तुपकर यांनी केला आहे। सरकारने दिलेला सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला पाहिजे आणि कर्जमाफीच्या याद्यांमधील सर्व गोंधळ तातडीने दूर केला पाहिजे, अशी ठाम भूमिका तुपकर यांनी मांडली। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी बँकांमध्ये आलेली आहे आणि या यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे। उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं बँकेमध्ये थकलेलं पीक कर्ज हे जर 1,25,000 रुपये असेल तर सरकारच्या कर्जमाफी यादीमध्ये फक्त 70,000 रुपये दाखवलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण असं आहे की सरकार बँकांसोबत OTS करणार आहे आणि उर्वरित रक्कम बँकेनी त्या शेतकऱ्याला राईट ऑफ करायची आहे, असं सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे। पण याबाबत कुठली सुस्पष्टता सरकारनं अजून केलेली नाही आणि बँका मात्र वरचे पैसे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे। प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारनं या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि 2 लाखापर्यंत जर तुम्ही सरसकट कर्जमाफी करणार होते तर ही OTSची स्कीम आणली। आता या OTSच्या स्कीममध्ये बँकांनी राईट ऑफ करायचं आहे, म्हणजे आमचं सिबिल खराब होणार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो सरकारने शब्द दिला होता तो सरकारने पाळला पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे। राज्यातील 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे। कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये। उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून कर्जमाफी पूर्ण होताच शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफीची रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्जसुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे। शेतकऱ्यांनी बँकेत किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन थकबाकी तपासावी। तिथे तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची रक्कम दिसेल। ती रक्कम बरोबर असल्यास तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करावे। 31 मार्च 2026 नंतर जी व्याजाची रक्कम आहे त्याची जबाबदारी बँकेने घेतली आहे। त्यामुळे तुमचं 2 लाखापर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे। काही ठिकाणी थोड्या अशा तक्रारी आलेल्या आहेत की गाव पातळीवर जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कमर्शियल बँकेचे जे NPAचे अकाउंट्स आहेत त्याची रक्कम चुकलेली आहे। तर ह्याबाबत मी शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की ह्याबाबत तुम्ही चिंता करू नका। आपण आपल्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तपासावे। तिथं आपली 31 मार्च 26ची थकबाकीची रक्कम दिसेल किंवा तुम्ही आपल्या सेवा केंद्रावर गेल्यावर देखील तिथल्या स्क्रीनवर तुमची 31 मार्च 26ची रक्कम दिसेल। ती रक्कम बरोबर असल्यास तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करावे। 31 मार्च 26 नंतरचं जे व्याजाची रक्कम आहे ह्याची जबाबदारी बँकेने घेतलेली आहे। त्यामुळे तुमचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। शेती व मातीशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।